रामकृष्ण हरी मित्रांनो, प्लीज व्हिडिओ स्क्रोल करू नका. एक 2च मिनटाचा वेळ हवा आहे आणि 2 मिनटं काय आपल्या आयुष्यातून खूप काय मोठे नाहीत मला असं वाटतंय मित्रांनो. आपण वाईट हावभाव करणारे, डान्स करणारे, अरे कुठल्याही स्वरूपाचे व्हिडिओ बघतो आणि त्यांना लाईक करतो, कमेंट करतो. पण असा काय व्हिडिओ आहे की हा व्हिडिओ तुमचा या आम्ही काय ज्या निराधार, गरीब, मनोरुग्ण अशा काही लोकांसाठी काम करत आहोत यांच्यासाठी खूप प्रेरणादायी व ऊर्जादायी ठरेल मला असं वाटतंय मित्रांनो. मित्रांनो नमस्कार. मी जरा पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत आहे, पण काही चुकलं असेल तर मला क्षमा करावी मित्रांनो. मित्रांनो आपण अशा काही लोकांसाठी काम करत आहे ते रोडवरती बेघर, निराधार असे फिरत असतात किंवा गरीब कुटुंबातील माता पिता, वयोवृद्ध, गायी, पशुपक्षी अशांची सेवा म्हणून आपण हे काम करतात. मित्रांनो आपल्याला जे आयुष्य दिलेले परमेश्वराने हे एकदाच आहे, पण हे आयुष्य बार बार काय आपल्याला काय मिळणार नाही आणि परत काय मिळणार नाही. मग हे काम करत असताना आपण ह्या समाजामध्ये पशुपक्ष्यांची आणि वयोवृद्धांची सेवा करत आहोत. तर हे काम करत असताना आम्हाला खूप काही अडचणी येतात. तरी पण हे काम आपण दररोज काही लोकांना जेवण देणे, कुठल्याही स्वरूपाची मदत असो, मला परमेश्वराने जे काही दिलेले ह्याच्यातून मी फुल नाही फुलाची पाकळी या लोकांसाठी मदत करत आहे. व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणजे एकच आहे मित्रांनो, की आपण केलेलं काम हे लोकांपर्यंत पोचावं किंवा लोकांना माहीत असावं की आपण हे असे काम करत आहे, की पण यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. मी व्हिडिओ बनवताना काय अडकळतो आहे मित्रांनो, बोलता येत नाही, पहिल्यांदाच व्हिडिओ बनवत आहे, तरी पण मला क्षमा करा, मी तुम्हाला विनंती करतो. मित्रांनो हे अशी काही लोक रोडवरती फिरताना तुम्हाला दिसत आहे किंवा मनोरुग्ण वगैरे असतात, त्यांचे केस वाढलेले असतात, दाढी वगैरे असे म्हणजे मनोरुग्ण, केस भरपूर असतात, जटा वगैरे असे भरपूर झालेले असतात. मग अशांची सेवा करतो आपण. त्यांचे म्हणजे केस कापणे, त्यांना कपडे देणे, जेवण देणे किंवा अशा वयोवृद्ध रोडवर सोडलेले असे वयोवृद्ध माता पिता यांची सेवा करणे, त्यांना जेवण देणे, कपडे देणे अशा स्वरूपामध्ये आपण मदत करतो. पशुपक्ष्यांना चारा देणे अशा स्वरूपामध्ये आपण त्यांना मदत करत असतो. परमेश्वराने मला जे काही दिलेले मी त्यातून माझी फुल नाही फुलाची पाकळी मदत करत आहोत. मित्रांनो जरी पण तुम्हाला हे काही लोक अशी रोडवरती फिरताना दिसली किंवा अशी अडचणीमध्ये लोक आहेत, अशांसाठी तुम्ही थोडी नाही अशी खूप काही मोठी मदत करू नका, पण छोटी त्यांना एक वेळचं जेवण द्या किंवा त्यांच्या अंगावर जर कपडे नसेल तर त्यांना कपडे द्या. जे अशी काही लोक मुलं रोडवरती फिरत असतात किंवा त्यांची एकदम परिस्थिती गरीब आहे, अशा मुलांना तुम्ही कपडे द्या, जेवण द्या. हे काय आज मला असं वाटतं माझ्या व तुमच्या आयुष्यातून खूप असं मोठं पुण्य की हे तुम्हाला एक वेळ आपल्या आयुष्यातून थोडंसं आपण वेळ त्यांना देतो व त्यांना मदत करतोय. मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा पुण्य कुठलंच मोठं नाही या गोष्टीशिवाय. मग या लोकांसाठी काम करत असताना म्हणजे व्हिडिओ मित्रांनो मी काय जे बोललं असेल मग मला माफी करा, माझं काय चुकत असेल तरी पण मला माफ करा. हे काम करत असताना तुम्ही मला व्हिडिओमार्फत किंवा आपला हा चॅनल आहे, मी पहिल्यांदाच चॅनल बनवला आहे, हेल्पिंग हँड मदतीचा हात म्हणून आपण हा चॅनल केलेला आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश मुख्य म्हणजे एकच आहे मित्रांनो, की ही आपण केलेली सेवा लोकांपर्यंत पोहोचावी व लोकांना ही आवडेल मला असं वाटतंय. पण तरी ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. तुमचा एक सबस्क्राईब किंवा लाईक कमेंट आम्हाला या लोकांसाठी काम करण्यासाठी प्रेरणा देतो, नवी ऊर्जा देतो. तरी या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आम्हाला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या लोकांसाठी काम करण्यासाठी आम्हाला अजून ऊर्जा देईल मला असं वाटतं मित्रांनो. मी 2 मिनटाचा वेळ मागितला होता पण तो 4 मिनटापर्यंत केला आहे मित्रांनो. धन्यवाद. जय हरी. रामकृष्ण हरी.